नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की जीवा आणि बाकी सगळे रूममध्ये आल्यानंतर आता तिथे एकही फोटो नसतो. तर जीवा खूपच घाबरलेला असतो, कारण त्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार असतं. पण मात्र बेडरूममध्ये एकही फोटो नसल्यामुळे आता त्याच्या जीवात जीव येतो. तर आता सगळे गेल्यानंतर काव्या ही आता जीवावरच आरोप करत असते की तूच ते सगळे फोटो लपवलेस ना. त्यावर जीवा म्हणतो की अगं, मी तुमच्यासोबतच आलो ना, आणि माझ्या पाठीमागे लगेच तुम्ही लोक वरती आले. एवढं कमी वेळात का मी हे सगळं करू शकतो का? त्यावर काव्य म्हणते की तू स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. तू जरी आपल्या प्रेमाची निशाणी लपवली असली तरी मी आता सगळ्यांना सत्य सांगणारच आहे. तर आता काव्याचं असं बोलण्यामुळे जीवाला राग येतो आणि तो आता काव्याला म्हणतो की तुला जितकं ओरडायचं आहे ना ओरड, मी तुझं प्रेम स्वीकारणार नाही आहे. तर जीवाचं बोलणं ऐकून आता काव्या रडू लागते. तर जीवाला कळतं की आपण खूप जास्त बोललो, त्यामुळे तो आता तिला प्रेमाने समजावत असतो. जीवा हा काव्याला जवळ घेत म्हणतो की अगं, माझं पण तुझ्यावर प्रेम आहे, पण ही योग्य वेळ नाही आहे आपलं नातं सगळ्यांसमोर आणायची. तर काव्या त्याला रडतच सांगत असते की अरे, माझा जीव गुदमरतोय खोट्या नवरा बायकोचं नाटक करून, आणि मी तुला असं नंदिनी ताईसोबत नाही बघू शकत. अरे, किती त्रास होतोय मला. तर इकडे जीवा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो की वेळ आल्यावर आपण सगळ्यांना खरं सांगायचं. तर आता त्याचवेळी तिथे पार्थ येतो आणि तो जीवाला बोलत असतो की काय चाललंय तुमचं आणि कुठलं सत्य तुम्ही सगळ्यांना सांगणार आहात. तर पार्थला बघून आता जीवा आणि काव्या चांगलेच घाबरले आहेत. तर मित्रांनो, पार्थने या दोघांचं बोलणं ऐकलं असेल का? कमेंट करून सांगा.